आता तुरीमध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत. सगळ्यात पहिली समस्या, सगळ्यात मोठ्या प्रमाणात समस्या म्हणजे फुलंच राहिले नाही. तुरीला फुलंही नाही राहिले, कळ्याही राहिल्या नाही, सगळे फुलं गळून गेले. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, की काही ठिकाणी तूर ही पिवळी पडले, पानं पिवळे पडलेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आधी तुरीला पाणी दिलं आणि नंतर पाऊस पडला, तिथं लगेच तुरी या पिवळ्या पडलेल्या आहेत. याच्यासाठी जर तुम्ही ड्रेंचिंग, कारण तूर आता झोपली आहे, तुरीला उठवणं, उभं करणं सुद्धा शक्य नाही. जर तुम्ही करू शकले तर ड्रेंचिंग करा. पिक्सल किंवा रिडोमिल एका पंपाला 30 ग्रॅम, 19-19 75 ग्रॅम, किंवा इथं तुम्ही 13-0-45 जरी घेतलं किंवा युरिया आणि पोटॅश जरी घेतला तरी चालेल. रायझर 100 मिली या प्रमाणे आळवणी किंवा ड्रेंचिंग जर करू शकत असले तर करा. मला माहित आहे, मी सुद्धा शेतकरी आहे, इतकी तूर झोपली आहे की ड्रेंचिंग करता येईल का नाही शक्य मला वाटत नाही. पण जर करू शकले, एका बाजूने करू शकले, तर ही ड्रेंचिंग पाणी दिल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर अशी परिस्थिती ज्या ठिकाणी तुरीची झाली तिथं तुम्ही अशी ड्रेंचिंग करू शकता. तुरीमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात तूर झोपली आहे, पूर्ण अशी झाली आहे. जिला शेंगा आहेत ती तर पार मातीला टेकली आहे. जिला फुलं होते तिचे फुलं गळाले, पण ती अजून वाकलेलीच आहे. तर ती वाकलेली तूर हळूहळू ऊन पडल्यानंतर थोडीशी उभी राहील. पूर्ण उभी राहील का नाही याची खात्री नाही, पण काही प्रमाणात उभी राहील. पण तुरीला जिथे फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे तिथं तुम्ही हिंमत हरू नका. याचं कारण असं आहे की तुरीला 3 बार येतात. 3 बार चांगले येतात. पहिला बार सगळ्यात चांगला असतो, नो डाऊट. पहिला बार जर साधला तर सगळ्यात चांगलं उत्पादन येतं. पण आपण दुसरा बार सुद्धा तुरीला चांगल्या प्रकारे आणू शकतो, खूप चांगल्या प्रकारे आणू शकतो. याच्यासाठी आपण असे अनेक प्रयोग केलेले आहेत. तुरीमध्ये केले, सोयाबीनमध्ये केले, हरभऱ्यामध्ये केले. जर आपण झेप आणि 1261चा डोस वाढवून जर फवारा केला तर तुरीला परत पहिल्या इतकेच फुलं येऊ शकतात. मग ते तुमचे शेंगा 50% असो का 25% असो का 30% असो, पहिले फुलं जर गळून गेले तर नवीन फुल परत तेवढं येऊ शकतं. पण त्याच्या आधी मी असं सांगेन की नवीन फुलधारणा होण्यासाठी कमी वाढ असलेली, म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या कोरडवाहूच्या तुरी होत्या, त्याला नुसतेच खराटे होते, ते त्याला काही जास्त फुलंही लागले नाही, शेंगाही लागल्या नाही, आणि जमिनीत ओलावा कमी असल्यामुळं त्याचं काहीही तिथे वाढ झाली नाही किंवा फांद्या सुद्धा जास्त आल्या नाही. तर अशा शेतकऱ्यांसाठी आपल्याला 2 फवारे तिथं आता सुरुवातीला देणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी वाढ कमी आहे, ज्या ठिकाणी फांद्या कमी आहेत, अशा ठिकाणी तुम्ही टॉपअप 40 मिली, 19-19 100 आणि सुखई 30 मिली असा, आणि आळी जर असेल तर आळीनाशक मी सांगितलं त्याप्रमाणे याच्यात आळीनाशक तुम्ही कोणतेही घेऊ शकता. जर कमी वाढ कमी फांद्या असेल तर त्यासाठी टॉपअप 19-19 सुखई अळीनाशकचा फवारा द्या. पण बऱ्याच ठिकाणी आता अशी तूर आहे, चांगली वाढ आहे, चांगल्या फांद्या झालेल्या आहे, सगळं चांगलं आहे, मग त्याला तुम्हाला परत टॉपअप 19-19 घ्यायची गरज नाही. मग अशा तुरीला 2-4-8 दिवसात, एकदम आताच घेतलं पाहिजे फवारा असं नाही, 2 दिवस 4 दिवस 5-6 दिवसामध्ये घेतलं तरी चालेल. तर इथं झेपचा डोस तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे 20 मिली. झेप हे असं हे आहे, तुमचं संजीवक आहे, बायोस्टिम्युलंट आहे की जे गर्भधारणा ठेवण्यासाठी, गर्भ राहण्यासाठी मदत करते. झाडाचा गर्भ म्हणजे फुल, तर गर्भ राहण्यासाठी, जास्तीत जास्त गर्भधारणा होण्यासाठी झेप, त्याचा डोस आपण मुद्दाम वाढवलाय, कारण ही विपरीत परिस्थिती आहे. तसं आपण 10 ते 15 मिली देतो, इथं मात्र 20 मिली आपण झेप घेतलंय. सोबत 12-61-0 हे 61% स्फुरद आहे त्याच्यामध्ये. स्फुरदाचं काय काम आहे? बरेच काम आहेत, पण त्यातलं एक महत्वाचं काय, फूल काढणे, किंवा फूल काढण्यासाठी स्फुरदाची जास्त गरज असते. तिथे सुद्धा त्याचा सुद्धा आपण डोस वाढवलाय. तिथं चुकून 20 ग्रॅम झालंय. 12-61-0 हे 150 ग्रॅम आपल्याला 12-61-0 घ्यायचंय. झेप 20 मिली घ्यायचंय. आणि इथं प्रोपिको, हे प्रोपिकोच का, कारण प्रोपिको बुरशीनाशक म्हणून तर काम करतच, पण सोबतच ते त्याला एक ब्रेक लावेल आणि ब्रेक लावून फूल काढण्यासाठी मदत करेल. 20 मिली 25 मिली जरी घेतलं तुम्ही तिथं प्रोपिको तरी चालेल. 20 ते 25 मिलो प्रोपिको. झेप 20 मिली, 12-61-0 150 ग्रॅम आणि प्रोपिको 20 ते 25 मिली, आणि आळीनुसार आळीनाशक. मग इथं तुम्ही क्विनॉलफॉस घ्यायचं का बॅराझाईड घ्यायचं का इमान पांडा सुपर घ्यायचं, हे तुम्ही तुमच्या आळीच्या प्रादुर्भावानुसार हे घेऊ शकता. भरपूर फांद्या असेल तर हा फवारा, आणि खूप कमी फांद्या कमी वाढ झाल्या असेल तर हा फवारा,
आणि त्याच्यानंतर चांगल्या फांद्या आल्यानंतर मग फुलाच्या सुरुवातीला हा फवारा. जर हा फवारा दिला तर थोडीशी वाट पहा आणि कळ्यांना सुरुवात झाली की हा फवारा द्या. म्हणजे तुम्हाला कोरडोच्या किंवा मध्यम जमिनीतल्या तुरीवर सुद्धा चांगलं फुलधारणा पुढे होऊ शकते. आता आता बरेच शेतकरी म्हणतात 25-30% शेंगा होत्या, 75% 80% फुलं गळून गेले. तर अशा तुरीसाठी हे आपल्याला गरजेचं आहे. 50%च्या वर काही ठिकाणी ज्या लवकर येणाऱ्या तुरी आहेत, जसं मराठवाड्यामध्ये 711 किंवा खडका तूर लावतात, काही ठिकाणी गोदावरी लावली गेलेली आहे. अशा ठिकाणी शेंगा निब्बर झाल्या आहेत. 80% 70% शेंगा निब्बर झालेल्या आहे. तिथं झेप आणि 1261 फवारण्याची गरज नाही. जिथं 50% पेक्षा जास्त शेंगा निब्बर झाल्या आहेत, तिथे हे करायची आवश्यकता नाही. ज्या आहेत शेंगा त्यांनाच तुम्ही आपल्या घरापर्यंत आली पाहिजे याची काळजी घ्या. अशा ठिकाणी दाना भरण्याची अवस्था जर असेल, या अवस्थेमध्ये जर तूर असेल आणि फुलगळ म्हणजे फुल त्यात राहिलंच नाही जास्त आणि दाना भरण्याची अवस्था असेल, तर तुम्ही जास्त अळी असल्यास बॅराझाइड, ॲम्प्लिगो, फेम टाकुमी वगैरे हे घेऊ शकता. शेंगामधील दाण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी भरारी 7 मिली आणि बिग बी किंवा 13-0-45 100 ग्रॅम घेऊ शकता. आणि बुरशीनाशकामध्ये सुखई किंवा व्हिसल, इथं प्रोपिकोची गरज नाही. फुल काढताना प्रोपिको आणि इथे सुखई किंवा व्हिसल हा फवारा तुम्ही तिथे घेऊ शकता. हा फवारा ज्यांचा दाना भरण्याची अवस्था आहे, फुलावस्था नव्हती, शेंगा भरपूर आहे, तूर जरी झोपली तरी हा फवारा लवकर जर तुम्ही दिला तर काही वाध्या असतात, बारीक बारीक चलप असतात, ते खराब होणार नाही या फवाऱ्यामुळं. इथं बुरशीनाशक आपण वापरल्यामुळं. अळीनाशक कोणतं वापरायचं ते मात्र तुम्ही ठरवा. हे झालं